तर मुंबईमध्ये थोड्याच वेळात ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे। छगन भुजबळांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीत ओबीसी जनयात्रा आणि मराठा आरक्षण विरोधातील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे। छगन भुजबळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे तसंच चंद्रकांत बावकर इत्यादी सर्व नेते या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात या संदर्भात बैठक होणार आहे। मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होईल। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे। या बैठकीमध्ये ओबीसी जनयात्रा आणि मराठा आरक्षण विरोधातील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे। तसंच इतरही महत्त्वाच्या नेत्यांची या बैठकीत उपस्थिती असेल। या बैठकीला छगन भुजबळ, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जेडी तांडेल आणि इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, थोड्याच वेळात छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक होती, अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच जगदीश, आपण पाहतोय ओबीसी नेत्यांची आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती होणार आहे। अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। कालही आपण पाहिलं होतं की मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी काल भेट घेऊन बैठक काल झाली होती। एकूणच आपण जर पाहिलं तर या सगळ्याच बैठकी दरम्यान चंद्रकांत बावकर सोबतच प्रकाश शेंडगे आणि जेडी तांडेल हे उपस्थित नव्हते, त्यामुळे हे इतर जे नेते आहेत ते देखील आज उपस्थित राहणार आहे आणि या नेत्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या बैठकीमध्ये ओबीसी जनयात्रेची आणि त्यासोबतच मराठा आरक्षण विरोधातील जी लढ्याची दिशा आहे कशा पद्धतीची असणार आहे, या पद्धतीचा दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। एकूणच आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। जगदीश, मीनाक्षी, तू या बैठकीवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।